नमस्कार शेतकरी मित्रांनो. नमो शेतकरी योजनेच्या नव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होतात, बरोबर? तर मग ऐका, तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. चला, या योजनेच्या सर्वात मोठ्या आणि ताज्या अपडेटबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, हीच ती रक्कम आहे ज्याची आपण सर्वजण वाट पाहत होतो. या नव्या हफ्त्यामध्ये प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट 2,000 रुपये जमा होणार आहेत. आणि ही योजना काही छोटी नाहीये. याचा फायदा महाराष्ट्रातल्या तब्बल 93 लाखांपेक्षा जास्त शेतकरी कुटुंबांना थेट मिळणार आहे. खूप मोठी संख्या आहे ही. आणि आता सगळ्यात मोठी बातमी. 10 एप्रिलपासून राज्यभरात हप्त्याचे पैसे वाटायला सुरुवात झालीय. अनेकांना तर पैसे जमा झाल्याचे SMS सुद्धा आले आहेत. म्हणजे प्रक्रिया आता वेगाने सुरू झालीय, हे नक्की. पण मग एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, जो आपल्या सगळ्यांनाच पडला असेल, की सर्वांना पैसे एकाच वेळी मिळतील का? तर बघा, याचं अगदी स्पष्ट उत्तर आहे नाही. सरकार हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा करत आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर अजिबात काळजी करू नका किंवा घाबरून जाऊ नका. ही एक सामान्य प्रक्रिया आहे. तर मग नक्की पैसे येणार कधी आणि कसे, याबद्दलची सगळी माहिती आता आपण व्यवस्थित समजून घेऊया. सरकारने पैसे पाठवण्यासाठी दिवसभराचे 3 गट किंवा टप्पे केले आहेत. पहिला गट आहे सकाळी 10 ते दुपारी 2, दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 आणि तिसरा गट संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत. याचाच अर्थ दिवसभर पैसे जमा व्हायची प्रक्रिया सुरूच राहणार आहे. पहिल्या टप्प्यात सरकारने एकूण 18 जिल्हे निवडले आहेत. यात यवतमाळ, अमरावती, अकोला, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे जर आपला जिल्हा या यादीत असेल तर पैसे लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यांना? त्यांनाही पुढच्या 2 ते 3 दिवसात पैसे मिळतील. चला, आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. ह्या हप्त्यासाठी पात्र कोण आणि अपात्र कोण, ही माहिती नीट ऐका, कारण एका छोट्याशा चुकीमुळेही आपला हप्ता अडकू शकतो. पात्रतेचे नियम तसे सरळ आणि सोपे आहेत. तुम्हाला 8वा हप्ता मिळालेला हवा, तुमचं बँक खातं चालू हवं, ते आधारशी जोडलेलं हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली असावी. याउलट KYC अपूर्ण असेल, बँक खातं बंद पडलं असेल किंवा कागदपत्रांमध्ये काही चुका असतील तर मात्र हफ्ता अडकू शकतो. आणि हो, अजून एक महत्वाची गोष्ट, ह्या वेळेस सरकारने पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिलेलं आहे. बरं, या मूलभूत गोष्टींव्यतिरिक्त अजूनही काही कारणं आहेत ज्यामुळे तुमचा हप्ता थांबू शकतो. कोणती आहेत ती कारणं? चला पाहूया. हे 2 मोठे नियम लक्षातच ठेवा. पहिलं, जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि दुसरं, जर कुटुंबात कोणी सरकारी नोकरी करत असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. त्यामुळे दिलेली माहिती 100% खरी असणं खूप गरजेचं आहे. आणि हे वाक्य तर डोक्यात पक्क बसवून घ्या. माझं नाव आपोआप येईल असं नाही. अनेक शेतकऱ्यांना वाटतं की एकदा नोंदणी केली की झालं काम. पण नाही, तुमची माहिती योग्य आणि अपडेटेड असणं खूप आवश्यक आहे. नाहीतर हफ्ता मिळणार नाही. तर मग या सगळ्यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव यादीत आहे की नाही हे कसं तपासायचं? चला तेच पाहूया. प्रक्रिया खूपच सोपी आहे. अजिबात अवघड नाही. तुम्हाला फक्त सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचंय. तिथे तुमचा आधार नंबर टाका आणि तुमची स्थिती किंवा स्टेटस तपासा. 1 मिनिटात तुम्हाला तुमची पात्रता आणि हप्त्याची सगळी माहिती मिळून जाईल. तर मग आपण आपलं नाव यादीत पाहिलं का? जर अजूनही पाहिलं नसेल तर आताच अधिकृत वेबसाईटवर जा आणि नक्की तपासा. आपला हक्क आपल्यापर्यंत पोहोचलाच पाहिजे.